तुम्हाला थांबायचं थांबू शकता बरं का, अदरवाईज यू मे लिव्ह. बरं, चांगल्या सूचना आहेत. सर, अंधारे सर, कवाळे सर, बाकीचे टीचर्स, सेवाने मॅडम वगैरे आहेत सगळे? आर यू ऑल देअर? राजमाने मॅडम वगैरे? येस सर. येस सर. महत्वाच्या सूचना आहेत काय? बरं, सूचना अशा आहेत. यस सर. हा गायकवाड सर आहेत. व्हेरी गुड, थँक्यू सर. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून मी दररोज किमान 1 तास घेईल आणि ऍव्हरेज असेल 4थीच्या मुलाला देखील समजेल या पद्धतीचं असेल. आणि ज्यानं UPSC अक्षरशः 2 वर्ष खूप अभ्यास केला रात्रंदिवस, त्याला देखील वाटेल की हे माझ्यासाठी खूप आवश्यक असलेलं ज्ञान आहे. तर त्याच्यामध्ये मी काय काय कव्हर करणार आहे? स्पेसिफिकली मॅथ बेसिक्स पासून सगळं काही, ऍव्हरेज सगळं, जनरल मॅथ, जनरल सायन्स, जनरल नॉलेज. जनरल नॉलेज म्हणजे जनरल स्टडी, ज्याच्यामध्ये तुमचं SST येतं, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे आणि बाकीचं करंट अफेअर्स देखील मी कव्हर करणार आहे. आणि हे अखंडितपणे मगा माझं अंधारे सरांशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं फक्त सर 9चे 9 दिवस असं चाललं नाही पाहिजे है ना. त्याला म्हणतो आपण काय, सुरुवात अगदी एकदम अशा मोठ्या शूरवीरासारखी करायची. तर ते जमत नाही. वर्षभर अखंडितपणे ही सेवा चालू राहील विदाउट फेल. काय लोक म्हणतील आम्हाला यावेळेला जमत नाही. जमत नाही, करू नका. नदी वाहत राहील, ज्याला आंघोळ करायची त्यांनी डुबकी मारा, ठीक आहे. आणि ज्याला आवश्यक आहे ते बहाणा बनवत नाही, मला हे आहे मला ते आहे असा बहाणा सांगतच नाही. आणि जो बहाणा सांगत नाही त्याच्यासाठीच आहे माझं हे. टाइम असेल संध्याकाळी 5 to 6 दररोजचा 1 तारखेपासून चालू होईल, 5 ते 6. पहिली सूचना क्लिअर झाली. तात्पर्य आजपासून मुलांच्या UPSC असेल, MPSC असेल किंवा कोणतीही खालच्या दर्जाची 4थीची स्कॉलरशिप असेल, 5वीचे नवोदय असेल, तुमचा मध्यंतरीचे ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, सगळ्यांच्या ऍव्हरेज काढून तयारी करून घेतली जाईल एकदम बेसिक पासून. कोणालाही साधारण शिक्षणामध्ये इंटरेस्ट असणाऱ्या व्यक्तीला असं वाटेल की मी हे लेक्चर केलं पाहिजे. ही पहिली सूचना झाली. क्लिअर आहे का गायकवाड सर? ही सूचना क्लिअर मिळाली? यस सर. 1 तारखेपासून अविरतपणे चालू राहील. जे लोक रेग्युलर राहतील, होमवर्क करणार नाही, त्यांना कायमचं काढून टाकलं जाईल. ओके. पुढची सूचना आहे रिगार्डिंग 10वी साठी जोपर्यंत तुमचे सकाळचे लेक्चर चालू आहेत, सॉरी सकाळची सत्राची स्कूल चालू आहे तोपर्यंत चालू करणार नाही. मात्र आफ्टर दॅट ॲज सून ॲज यू फिनिश युअर स्कूलिंग, तुमचं यावेळेस सत्र संपेल, सेकंड टर्म संपेल, तेव्हापासून सकाळी 7 ते 8 दररोज न चुकता. कोणी म्हणेल मला मोबाईल उपलब्ध नाही, काय हे नाही ते नाही, कोणाचंही काही ऐकून घेतलं जाणार नाही. दुसरी गोष्ट पालकांनी लक्ष द्यायचं, 10च्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा जेव्हा टीचर्सचा टाइम असेल तेव्हा तेव्हा एक्स्ट्रा लेक्चर्स हे स्कूलवर घेतले जातील. तुम्हाला त्या विद्यार्थ्याला त्या वेळेला पोहोचवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. काय म्हणतील मला जमत नाही, तर त्या विद्यार्थ्याचं ते लेक्चर सुटेल. बिकॉज जे आमच्याकडे तासिका अवेलेबल आहेत तेवढ्या तासिकांमध्ये व्यवस्थितपणे सिलेबस कव्हर होत नाही. एक्स्ट्रा लेक्चरशिवाय पर्याय नाही. तुम्ही काही स्कूल्समध्ये पाठीमागे शिकलेला आहात, तुमच्या वेळेस देखील त्या शिक्षकांनी एक्स्ट्रा लेक्चर्स घेतले होते. प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे लेक्चर्स अरेंज केले जाणार नाहीत. मग काही लोकांना एकदम क्लिअर बोलतो मी, काही लोकांनी वालोडमध्ये राहण्याची सोय केली तरी चालेल, तुम्हाला असं वाटणार नाही. आणि हो, जे लोकांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे ते लोक बहाणा सांगतच नाही. आणि ज्या लोकांना पासिंग पाहिजे त्यांना पासिंग तर बाय डिफॉल्ट होणार आहे. पुढची गोष्ट नवोदय स्कॉलरशिप. पालकांनी विशेष करून मला आता बाय द वे पुढच्या आठवड्यात आपलं पालक मिटिंग देखील गायकवाड सर नेक्स्ट वीक मध्ये पालक मिटिंग होणार आहे ना सर? यस सर. हो, लवकरच त्याची अधिसूचना काढा, त्याप्रमाणे पालक मिटिंग कंडक्ट करू. अंधारे सर आणि बाकी सरांच्या शिक्षकांच्या वतीनं, गायकवाड शिक्षक सरांच्या वतीनं आणि दोन्ही प्रिन्सिपलच्या वतीनं मी सांगतो, मुलाच्या डोक्यावर हात ठेवा, तुमची तयारी ठेवा. पुढच्या वर्षी तुम्हाला तो पाल्य आम्ही काय असेल यावर्षी काहीतरी काय थोडंफार प्लस मायनस झाला असेल त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही हात ठेवाल त्या मुलाला आम्ही नवोदयला नंबरला लावून देऊ, हे माझं वक्तव्य आहे. मला माझ्याशी डायरेक्ट पालकांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. जो काही विषय मी एक्स्ट्रा लेक्चर तिथून देखील घ्यायला तयार आहे. डोंट वरी. तुम्हाला समुद्राचा तळ नाही, समुद्राच्या एकदम गाळात बुडून आणतो, टेन्शन घेऊ नका. तेवढे आपण
कॅपॅसिटी सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आपली सगळ्यांची शिक्षकांची त्याप्रमाणे कॅपॅसिटी आहे. प्लस मायनस टाइमात होईल. टाइम हे सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा लेक्चरचा टाइम कोणत्याही पालकांच्या सोयीनुसार होणार नाही, आता सांगतो. स्कूलच्या सोयीनुसार तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चरला त्या पाल्याला तिथं स्कूलमध्ये पोहोचवावं लागेल, एवढं तुम्हाला सहकार्य करायचं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय, मोठा मुद्दाम इथं पुण्याला आमच्या इथं पण स्कूल्स आहेत आजूबाजूला. कोणतेही स्कूल हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एक्स्ट्रा तयारी करून घेत नाही, बरोबर आहे का? आम्ही इथं लाख लाख रुपये फी भरतो, कोणतीही स्कूल घेत नाही. मात्र वी आर गोइंग टू कंडक्ट दॅट टाइम द काइंड ऑफ प्रिपरेशन ऑल्सो. ठीक आहे. काही ठराविक वेळेला फक्त प्रेयर होणार नाही, मात्र प्रेयर ही दररोजच घेतली जाईल. प्रेयर मध्ये काही गोष्टी ज्या काही राष्ट्रहिताच्या आहेत त्या गोष्टींची चर्चा केली जाईल. हे मी गायकवाड सर या गोष्टीला विशेष लक्ष द्या. येस सर. दुसरी गोष्ट, बसेसचं जर टायमिंग आहे ना, त्यावेळेला तिथून बस निघालीच पाहिजे. 10 मिनिट यासाठी थांबायचं, 10 मिनिट यासाठी थांबायचं असं होणार नाही. वेळ सांगा त्यावेळेस त्यांनी सकाळी उठून बसायचं 5-4 वाजता. हा काय प्रकार चाललाय? माझ्याकडे माझ्या कानावर आलं की काय बस 10 मिनिटं उशीर. अरे काय काय चाललंय? लग्नाला चाललो का आपण कोणाच्या? सरकारी नियमाप्रमाणे, गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे शाळा चालू झाली पाहिजे. एखाद दिवस ठीक आहे ना, बसचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, उशीर झाला, काही बस उशीर, कसं काय उशीर येतात बस? त्याचं सर लॉग मेंटेन करा. कोणती बस का लेट आली, कोणता विद्यार्थी लेट आली येण्यासाठी थांबू नका, त्याला ड्रॉप करून या. पालकांनी त्याला घेऊन शाळेत यायचंय. या गोष्टी नाही केल्या तर तुम्ही राष्ट्रहित जपत नाही, हे क्लिअर होतंय. आणि वी हॅव टू वर्क ऍज पर दॅट. सेंटिमेंटल भावनात्मक होऊन चालणार नाही. वी हॅव टू बी व्हेरी प्रोफेशनल टुवर्ड्स द सर्व्हिस फॉर द नेशन. हे राष्ट्रहितासाठी सेवा आहे. उद्या राष्ट्र निर्माण करायचंय. मग उशिरा येणाऱ्यासाठी 100 लोकांना मी तात्काळ का बसवायचं, 500 लोकांना? हे अयोग्य आहे. बरोबर आहे का गायकवाड सर? माझं काय चुकलं मला सांगा. सर. ऑल राईट. या सूचना आहेत. एक्स्ट्रा लेक्चर चालू होतील. सांगितल्याप्रमाणे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध होईल. हे जे बोललो हे वेगळी क्लिप बनवलेली आहे. दिस रेकॉर्डिंग विल बी प्रोव्हाइडेड टू यू ऑल. ज्या पालकांना काही अडचण असेल प्लीज माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर तुमच्या ग्रुपवर आहे आणि सगळ्या ठिकाणी माझा नंबर आहे. गुगलवर माझं नाव टाकलं तर माझा नंबर त्या ठिकाणी येतो. ठीक आहे. आणि काय टीचर्स तुमच्या वतीने काय सूचना आहे? आणि आजची मुलं ही फायनल राहतील, यांना काढून टाका. बाकीच्यांना ज्यांना आवश्यकता नाही त्यांना शिकवू नका. ऑल राईट. चालू आहे पॉज. Yes, sir. Will be a pause. We will have pause. Bye.